सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। नवी मुंबई के तलोजा इलाके से एंटी नारकोटिक्स विभाग ने बड़ी कार्रवाई करते हुए 2 आरोपी को गिरफ्तार कर उनके पास 1 करोड़ 2 लाख रुपए का ड्रग्स बरामद किया है, जिसमें 118 ग्राम हीरोइन और 140 ग्राम अफीम है। वहीं पुलिस ने दोनों को गिरफ्तार कर लिया और आगे की जांच शुरू कर दी है। पकड़े गए दोनों आरोपी पंजाब राज्य के बताए जा रहे हैं। इनके नाम इस प्रकार है, सुरेंद्र सिंह और मानेंद्र सिंह है। आगे की जांच पुलिस कर रही है। काय म्हणाल आपण काल एक पोलिस ड्रग्स आपल्या टीमनी पकडले? आमच्याकडे अँटी नार्कोटिक सेल जे आहे त्याचे सिनियर पीआय संदीप निगडे आणि त्यांच्या टीमनी तळोजा घोट कॅम्प परिसरामध्ये 2 पंजाबी आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे, ज्यांचे नाव सुरिंदर सिंग उर्फ कालू आणि मनिंदर सिंग असे आहे। त्यांच्याकडून 118 ग्रॅम हेरोइन आणि 143 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास 1 कोटी 2 लाख रुपये आहे। पंजाबमधून हे ड्रग्ज आणून या ठिकाणी विक्री करणार होते। नवी मुंबई पोलीस दलाकडून सध्या म्हणजे अशा प्रकारची कारवाई करण्याची ही 6वी वेळ आहे। हा 6वा गुन्हा दाखल करतोय आपण पंजाबमधून आणलेल्या ड्रग्जच्या कारवाई संदर्भात आणि जवळपास 33 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। नशामुक्त नवी मुंबई किंवा नशामुक्त भारत अभियानांतर्गत आमचा अँटी नार्कोटिक्स सेल असेल किंवा प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन करण्यात आलेलं अँटी नार्कोटिक्स स्क्वॉड आहे, यांच्याकडून अंमली पदार्थ विरोधी दमदार कारवाया सुरू आहेत। या संदर्भात कुणाकडे काही गोपनीय माहिती असेल तर आमची हेल्पलाईन सुद्धा आहे, त्यावर आपण कॉल करून माहिती देऊ शकता।